त्याची प्रशासकीय मान्यता आत्ताच झालेली आहे आणि त्याला 2029 मला वाटतं अंदाजे त्याचा टाइम पिरियड आहे. त्यामुळे ते नदी पुनर्जीवन हे त्या संदर्भात होणार आहे. आता तुम्ही असा मला प्रश्न विचारला की ह्या सगळ्या उद्योगांची नावं घेतली त्यांच्यावर कारवाई करणार का, तर नेमकं त्यांच्या विषयीची टेक्निकल तक्रार जिथे असेल तर तक्रार केली तर नक्कीच आम्ही तपासणी करून कारवाई करू. परंतु म्हणजे नाही, प्रश्न तो नाही आहे. प्रश्न आहे की ह्याचा स्कोप जो आहे लक्षवेधीचा तो नद्या पुनर्जीवन आहे. आपण सगळे म्हणतोय की खूप गंभीर विषय. 603 नद्याचा 55% हे काय 55 नद्यांचे पट्टे आहेत 603 पैकी, बाकीचे इतर राज्यांमध्ये आहेत. तर त्याच्यामुळे त्या पट्ट्यांना प्रदूषित आहेत हे तर स्पष्टच आहे. पण त्याच्यामध्ये प्रदूषणाची जी कॅटेगरी आहे ती अति तीव्र प्रदूषण असणारे अगदी कमी जागा आहे. हे ॲव्हरेज प्रदूषण आहे, मॉडरेट प्रदूषण आहे, अशा जास्त जागा आहेत. त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही कारवाई करू. आपण जे म्हणताय की जिथे जिथे तक्रार असेल त्या त्या उद्योगाच्या संदर्भात कारवाई करू. सरसकट सर्वच उद्योग हे नदीमध्ये पाणी टाकतायत असं म्हणजे म्हणणं आणि तशी तक्रार होणं ते तपासणं याच्यामध्ये एक अंतर आहे. पण माझं मगाशी मी उत्तरामध्ये अत्यंत स्पष्ट सांगितलं आहे की नागरी क्षेत्रांमुळे महानगरपालिका नगरपालिकाच्या सिवेज ट्रीटमेंट न झालेल्या पाण्यामुळे हे नद्यांचं प्रदूषण जास्त आपल्याला दिसतं. बाकी उद्योगाला असं पाणी सोडण्याची परवानगीच नाही. जे अवैध रीतीने करतात त्याची केस वाईज आम्ही कारवाई करू. जनरली सगळेच उद्योगवर कारवाई करणार असं म्हणणं मला वाटतं योग्य नाही. पण त्यांची तक्रार मला जर दिली तर ना, म्हणजे असं कुठे मग ते तपासून कारवाई करू म्हणले ना मी. तक्रारवर तपासावं पण लागेल ना की ते, कारण अर्धे तर राज्य शासनाचे उद्योग आहेत आता हे प्लांट्स वगैरे, बरोबर आहे. त्यामुळे तपासून त्याच्यावर कारवाई करू. ह्याच्यावर तर मी आधीच सांगितलं आपल्याला. ठीक आहे. आणि जर आपल्या ह्याच्यावर समाधान होणार कारण भरपूर विस्तृत विषय तर आपण एक वेगळी बैठक आपल्या संदर्भामध्ये लावू. सत्यजित गोसीखुर्द संदर्भात हा जो विषय आहे हा इतका गंभीर आहे, याच्यावर खरं तर 2 दिवसही चर्चा होऊ शकते, इतका मोठा विषय आहे. मला फक्त एक सूचना करायची आहे आणि एक प्रश्न विचारायचा आहे. मंत्री महोदय पंकजाताईंना मला हे सांगायचं आहे की द ओशन क्लीनअप नावाची जगातली एक फार मोठी ऑर्गनायझेशन जी नदी सुधार आणि नदी दुरुस्तीमध्ये काम करते, साफसफाईमध्ये काम करते, द ओशन क्लीनअप नावाची एक संस्था आहे जी इंटरनेटवर आपण कदाचित पाहिलं असेल, त्याचे व्हिडिओज वगैरे फार असतात. त्यांना आपण भारतामध्ये आणून द भारत रिव्हर फाउंडेशन नावाने ऑलरेडी आपण एक काम चालू केलंय, ज्याचं मुंबईच्या आसपासच्या नद्यांमध्ये आपण हाय टेक्नॉलॉजीचे कॅमेराज लावून आपण त्याचं चेक करतोय की कशा पद्धतीने ते झालंय. आणि ज्याचा उल्लेख इथं विरोधी पक्षनेत्यांनी केला की MPCBचे चेअरमनच्या बाबतीमध्ये, तर मला सांगितलं पाहिजे की त्यांनी अतिशय सकारात्मकरित्या त्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यात साथ दिली आणि तो प्रकल्प आपण खूप पुढे नेतोय. तर त्याचा जर उपयोग केला तर खूप चांगल्या पद्धतीने याचा रिझल्ट मिळू शकतो. एक प्रश्न मला मंत्री महोदय आपल्याला विचारायचा आहे की खूप नद्या आहेत, 55 नद्या आपणच सांगितलं किंवा नद्या पट्टे सांगितलं की जे महाराष्ट्रामधले आहेत. याची प्रायोरिटी आपल्याला ठरवावं लागणार आहे आणि ती ठरवत असताना 2027 साली नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. तर या कुंभमेळ्याच्या धर्तीवर गोदावरी नदी आणि त्याच्या ज्या प्रवरासारख्या आमच्या ज्या उपनद्या आहेत त्याच्या येतात, तर या उपनद्या आणि नदी गोदावरीसाठी काही ठोस असा कार्यक्रम, कारण आपणही कुंभमेळ्याला गेला होता, आम्ही गेलो होतो पाण्यात, आपण तिथं डुबकी घेत असताना किती बोललो नसलो तरी मनात एक प्रश्न कायम होता की पाणी कसं असेल. तो प्रश्न 2027ला नाशिकमध्ये येणाऱ्या लोकांच्या मनात येऊ नये यासाठी आपण काय कार्यवाही करणार आहे, असा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. पहिले तर आपण एक सूचना केलेली आहे की एक टेक्नॉलॉजी वापरावी आपण आणि त्याच्याबद्दल ऍक्शन फॉर सजेशन तुम्ही जर मला पाठवलं तर मला वाटलं की ते उपयुक्त आहे, योग्य आहे आणि नियमाने करता येईल तर मी नक्की त्याचा तंत्रज्ञानाचा वापर करेन. आपण सांगितलं की MPCBच्या चेअरमननी सकारात्मक प्रतिसाद दिलाय तर त्याच्याबद्दल पण चांगलीच गोष्ट आहे ती. कारण मी बघितलं आता की ओव्हरऑल चेहरा युवा आहे सगळ्या टीमचा आणि युवा वर्ग हा जग फिरून आलेला आहे आणि त्यांनी जग बघितल्यावर त्याला असं वाटतं की माझी नदी ही त्या राज्यातल्या देशातल्या नदीसारखी असावी, माझा समुद्र तसा असावा. तर हे नक्कीच आपण प्रयत्न करतोय आणि हे करणंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं उद्दिष्ट आहे. नमामि गंगे हे कॉन्सेप्टच त्याच्यातून आलेली आहे. आणि महाकुंभ जे एक आश्चर्य आहे की करोडो लोक तिथे येत आहेत आणि स्नान करतायत आणि तिथे त्या पद्धतीने त्याचं जे आयोजन आहे त्याच्याबद्दल नक्कीच आश्चर्य. पण मनामध्ये शंका ही स्वच्छतेबद्दल असणंच स्वच्छतेबद्दलची जागरूकता आहे.
तर ते असायलाच पाहिजे. पण जो कुंभ होणार आहे नाशिकमध्ये, त्या कुंभामध्ये आम्ही एक भाग आहोत त्याचा, पर्यावरण म्हणून. तर नक्कीच आम्ही गोदावरीच्या दृष्टीने पहिल्यांदा पावलं उचलू, जे काही आमच्याकडे प्लॅन आहेत. आणि तिथे पाण्याची जी उपलब्धता आपल्याला प्रयागमध्ये आहे, तेवढी पाण्याची उपलब्धता आपल्याला नक्कीच इथे तशी नसणार आहे.